राज्यामधील राजकारणात पुन्हा एकदा बोगस मतदान हा गंभीर मुद्दा ऐरणीवर आलाय. देशभरामधील विरोधी पक्ष सतत मतचोरी आणि बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित करत असताना आता स्वतः सत्ताधारी पक्षामध्ये ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही धक्कादायक दावा करून राज्यात खळबळ उडवली. दानवे यांनी शिवसेनेच्या शिंदे गट सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झाला असल्याचा आरोप केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, बहुतांश ठिकाणी विजय हा भाजपचाच होणार, मात्र सामाजिक समीकरण बिघडलेल्या जागांची हमी देता येत नाही. याच दरम्यान त्यांनी अचानक सिल्लोड मतदारसंघाचा उल्लेख करत अब्दुल सत्तार यांच्या विजयानंतर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आरोप केलाय. दानवे यांनी पुढे स्पष्ट केलंय, मी स्वतः बोगस मतदारांचे पुरावे दिले. नाव एकाचं, फोटो दुसऱ्याचा. भोकरदनमधील 3200 मतदारांची नावं ही सिल्लोड मतदारसंघामध्ये दिसत आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे आणि हे सर्व दस्तऐवज मी निवडणूक आयोगाकडे देणार आहे. बाहेरून मतदार आणून डबल ट्रिपल मतदान करून विजय मिळवणं हे शौर्य नाही. त्यांनी असेही स्पष्ट केले की विधानसभा निवडणुकांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि अब्दुल सत्तारांचा विजय 100% बोगस मतदारांमुळेच झाला असा दावा त्यांनी पुनरुच्चार केलाय. या आरोपांवरती अब्दुल सत्तार किंवा शिवसेना शिंदे गटाची अधिकृत प्रतिक्रिया अद्यापही आलेली नाहीये. विरोधकांकडून बोगस मतदानाच्या आरोपांवरती नेहमी सत्ताधारी पक्षांनी विरोध केला होता, मात्र आता सत्ता रूपामधील नेतेच हा मुद्दा उपस्थित करत असल्यानं राज्यामधील राजकारणात नवे समीकरण, नव्या चर्चा या सुरू झाल्यात. सिल्लोड मतदारसंघामधील निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, तसंच शिंदे गट यावर काय स्पष्टीकरण देतो, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. हवात पुढे आणखी तीव्र होण्याची चिन्हही दिसत आहेत.